नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील. एम एस स्मार्ट फार्मिंग यूट्यूब चॅनल आणि शंकर पाटील मराठी फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आता पाणी जसं आपले मुखेडचे जे हवामान अभ्यासक आहेत शिवाभाऊ चिवळे यांच्या म्हणण्यानुसार जे जे आपण मागे ज्या ज्या पद्धतीने व्हिडिओ केले त्या पद्धतीने तसा त्यांनी हवामान अंदाज खरा ठरत आहे असं आम जनतेचं म्हणणं आहे. मी नाही म्हणत. तुम्ही सुद्धा अभ्यासून पाहू शकता. तर आज पुन्हा आज आहे रविवार, दिनांक आहे 9/8/2026 वार रविवार. तर यापुढून पाण्याची परिस्थिती कशा पद्धतीनं असेल, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीनची काळजी घ्यायची आहे, हळदीची काळजी घ्यायची आहे, कापसाची काळजी घ्यायची आहे. ह्या पद्धतीने कशा पद्धतीने हवामान पुढील राहील त्यासाठी आज आपण आपले मुख्यचे हवामान अभ्यासक शिवाभाऊ यांची मुलाखत घेण्यासाठी आलो. नमस्कार शिवाभाऊ. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. तर शिवाभाऊ, आता आज 9 तारीख आहे, रविवार आहे. तर आता इथून आता आभाळ जे पाहतोय मी ते पूर्ण आता चांगल्या पद्धतीने खुलं झाल्यासारखं दिसत आहे. तर इथून पुढील आता दिवस कशा पद्धतीने असतील काय नाही ते आपण पूर्ण मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना करावं. आज 9/8/26 आजपासून आता सगळीकडे उघड राहणार आहे. म्हणजे बरं. कोण्या भागामध्ये आता पूर्ण नांदेड जिल्हा, मराठवाडा, मुखेड तालुका सगळीकडे उघड. एखादी एक अर्धा घंटा 1 घंटा येऊ शकते मध्ये. बरं. परंतु आजपासून 20 ते 25 तारखेपासून उघड राहणार आहे. आपण अच्छा. पहिले सांगितलं होतं की 15 ते 20, हम्म. परंतु काही दिवस मध्ये 2-3 दिवस पाणी पडल्यानं आता हे काही दिवस 5 दिवस पुढे ढकलले गेले. अच्छा. तरी तुम्हाला 20 ते 25 तारखेपासून उघड, म्हणजे 20 तारीख जर आज बी, तर 20 तारखेपासून पुन्हा थोडं कुठं सुरू होते. आणि या 8-10 दिवसामध्ये एखादी अर्धा घंटा 1 घंटा येऊ अच्छा, शकते. सडाखा येऊ शकते. येऊ शकते. हा. तर हे पाऊस तुम्हाला 20 तारखेच्या नंतर चांगल्या प्रकारे चालू होईल. म्हणजे बरं. कुठं अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटे, 4 घंटे चालू होईल. हम्म. मग तिथून पाणी तुम्हाला कम्प्लीट 1.5 महिना पाऊस राहणार आहे ते. बरं. म्हणजे तुम्हाला 2-4 दिवस गॅप राहील, पण तो काय कामं करायचे तर आताच पिचकारी मारणं किंवा निंदन करणं, कोणाची काही कामाला तर बिंदास करा 4-8 दिवस. 20 तारखेच्या नंतर तुम्हाला कोणतंही काम करू देणार नाही पाणी. अच्छा. पण एवढं बरं, पाणी मला सांगा पाण्याची परिस्थिती कशी राहील का, म्हणजे चांगल्या पद्धतीने पाणी पडेल का, जसं आता ह्या मागील दिवसामध्ये आपण पाहिलं की बाबा पिकापुरतं आपल्याला जीवन ठेवण्यासारखं पाणी पडलं त्या पद्धतीने असेल की का पाणी चांगल्या पद्धतीने नंतर असेल? पुन्हा तळे भरतील, पुन्हा एवढं बरं. पाणी होईल की त्या पाण्यानं नुकसान होणार आहे. अच्छा, पिकाला काही पद्धतीने नुकसान सुद्धा होऊ शकते. होऊ शकते नाही, 100% नुकसान करणारच त्याला. अच्छा. म्हणजे नुकसानासाठीच पाणी येणार, पुढचं पाणी जे अच्छा. येणार इथून 1-1.5 महिना म्हणजे दिवाळीपासून राहते. पण तुम्हाला ते नंतर सांगतो मी. हा हा. दिवाळीपासून बी पाणी आहे, दिवाळी झाल्यावर पाणी आहे, पण ते बरं. नंतरच्या मेसेज देतो काय त्याची कंडिशन पुन्हा. हम्म. पण तो सध्या तुम्हाला पाणी 20 तारखेपासून उघाड आहे. कामं करून घ्या. 20 ते 25 तारखेपासून उघाड आहे. कामं करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडं सुरू होत होतं. तुम्हाला 1.5 महिना पाणी आहे. गणपती पिरियड मध्ये अति पाऊस राहील तुम्हाला. बरं. तुम्हाला 1-2 तर अतिवृष्टी नंबर 100% भेटणार तुम्हाला मुखेड तालुक्यात. अच्छा, म्हणजे अशा हा. पद्धतीने आपलं हवामान या पुढील असं असणार आहे असं आपले शिवाभाऊ म्हणत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. आपला फक्त एकच उद्देश आहे, खर्च कमी उत्पन्न जास्त. त्यांनी जे सांगत आहेत त्या दिवसामध्ये ज्या दिवशी उघाड भेटलेला आहे त्या दिवशी आपण नियोजन करून घ्या, तणनाशके फवारून घ्या, जर काही निंदन करायचे असेल तर करून घ्या. पूर्ण आता अमावस्या आहे त्याच्यासाठी कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी अवश्य करून घ्या. तर धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो. जय श्रीराम.